केलेले आहेत, नेस्तनाबूत केलेले आहेत। सियालकोट आणि जलालपूरमध्ये भारतानं पाकिस्तानवर प्रतिहल्ला केलेला आहे। प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमकडून, भारतीय सैन्याकडून या ठिकाणी दिलं जात आहे। प्रत्येक घडामोडींवर पंतप्रधान मोदी हे लक्ष ठेवून आहेत। पाकव्याप्त काश्मीरमध्ये आता प्रतिहल्ला करण्यात आलाय। अल्लाहू अकबर। पाकिस्तानला सुरुवात झालेली आहे। सियालकोट जलालपूरमध्ये भारतानं पाकवरती सियालकोट जलालपूरमध्ये भारतानं पाकिस्तानवर प्रतिहल्ला केलेला आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं प्रतिहल्ला केलेला आहे। ज्या वेळेला पाकिस्ताननं नागरी वस्त्यांवर हल्ला केलेला आहे, भारतानं त्याला पलटवार केलेला नाही। पाकिस्तानच्या चौक्या ज्या आहेत त्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या होत्या। LOCवर ज्या पाकिस्तानच्या चौक्या होत्या त्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या होत्या। मात्र पाकिस्तानकडून नापाक त्यांचे इरादे सातत्यानं समोर येत आहेत। भारतामधल्या नागरी वस्त्यांना टार्गेट केलं जात आहे। अल्लाहू अकबर। अल्लाहू अकबर। तर भारताला आता पाकिस्तानला त्याची जागा दाखवायला सुरुवात केली आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं प्रतिहल्ले चढवायला सुरुवात केलेली आहे। सियालकोट जलालपूरमध्ये भारतानं आता पाकवरती प्रतिहल्ले द्यायला जे आहे ते सुरुवात केलेली आहे। ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही। पाकिस्ताननं आज भारताला पुन्हा खिजवण्याचा प्रयत्न केला। भारताच्या 26 ठिकाणी हल्ला केल्यानंतर आता भारतानं देखील पाकिस्तानला त्याची जागा दाखवायला सुरुवात केली आहे। सियालकोट जलालपूरमध्ये भारतानं पाकवरती प्रतिहल्ले चढवलेले आहेत। ही आत्ताची ताजी दृश्य आपण पाहतो आहोत। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं आता प्रतिहल्ला करायला सुरुवात केली आहे। पाकिस्तानने काल भारतामधल्या 15 शहरांना टार्गेट केलेलं होतं। आज 26 शहरांना टार्गेट केलेलं आहे। 4 राज्यांमधल्या 26 शहरांना टार्गेट केलेलं आहे। नागरी वस्त्यांना टार्गेट करण्यात आलेलं होतं। आज भारताकडून त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे। POK मध्ये असलेल्या या भागांवर आता ड्रोननं भारतानं हल्ले जे आहेत ते सुरू केलेले आहेत। एक प्रतिहल्लाचा म्हणावा लागेल, जबरदस्त प्रतिहल्ला म्हणावा लागेल। सियालकोटमध्ये हा प्रतिहल्ला आहे। भारताने पाकिस्तानवर जबरदस्त प्रतिहल्ला करायला सुरुवात केलेली आहे। सियालकोट आणि जलालपूरमध्ये आता ड्रोन अटॅक करायला भारतानं सुरुवात केली आहे। तर भारतावरती पाकिस्ताननं जे आहे ते 4 राज्यांमधल्या 26 शहरांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारतानं तो परतवला। फिरोजपूरमध्ये काही नागरिक जे आहेत त्या त्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत आणि आता पाकिस्तानचा बदला घेण्याची वेळ भारतानं निवडली आहे आणि भारतानं आता प्रतिहल्ला करण्यास सुरुवात केली आहे। सियालकोट जलालपूरमध्ये भारतानं आता पाकिस्तानवरती हल्ला चढवायला सुरुवात केली आहे। भारताकडून महत्त्वाचे ड्रोन जे आहेत ते सध्या पाकिस्तानवरती दागल्या झाल्याची माहिती आता समोर येते आहे। हा त्याचाच व्हिडिओ जो आहे तो आता समोर आलेला आहे। सियालकोट जलालपूरमध्ये भारतानं पाकवरती प्रतिहल्ला करण्यास सुरुवात केली आहे। ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही। भारतानं पाकिस्तानवरती आता जबरदस्त प्रतिहल्ला केलाय। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं प्रतिहल्ला केल्याची ही ताजी आणि आत्ताची ही दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आता भारतानं पाकिस्तानला पुन्हा एकदा जे आहे नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न जो आहे तो भारताकडनं केला जातोय। अल्लाहू अकबर। अल्लाहू अकबर। भारतानं आपली संयमी भूमिका ही कधीही सोडलेली नाही। भारतानं संघर्ष किंवा लढाई, युद्ध पहिल्यांदा छेडलेलं नाही। मात्र पाकिस्ताननं ज्यावेळेला आगळीक केली, पहलगामवरचा हल्ला केला, त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं, चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला देण्यात आलं। त्याच्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून आता ज्या पद्धतीनं LOC जवळच्या राज्यांवर 26 शहरांवर हल्ले केले जात आहेत, ड्रोननं हल्ले केले जात आहेत, नागरी वस्त्यांना टार्गेट केलं जात आहे, त्यावेळेला हा गप्प बसणारा भारत नाही, ये नया भारत है, हे सातत्यानं भारताकडून सांगण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। भारताने पाकिस्तानवर आता जबरदस्त प्रतिहल्ला करायला सुरुवात केलेली आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताकडून प्रतिहल्ला करण्यात आलेला आहे।
प्रत्येक घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. काल सुद्धा अंधार पडल्यानंतर रात्री 8 वाजल्याच्या नंतर पाकिस्तानच्या कुरापती सुरू झाल्या. पाकिस्ताननं ड्रोनच्या माध्यमातून, मिसाईलच्या माध्यमातून भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.